किती छोटा आहे. चल पकड. अजून सुरुवात आहे म्हटलं मी पुढे केवढं जायचं. असू दे. इथे मूर्ती आहे. चला आपण दर्शन घेऊ आधी पहिलं. थोड्या अंतर चालू आहे आणि हा आपला सुपर बायकर. काय ना तुझं. चला अस्मिता चल. शिव सकाळ मित्रांनो नमस्कार. माझे नाव पंकज आणि आता सकाळचे वाजलेत बरोबर 4 आणि आम्ही आता निघालो आहेत रायगडावरती. आता पूजन चालू आहे. आपला स्वप्नीला आता पूजा करतोय आणि बाहेर तुम्ही बघू शकता आमचा ग्रुप आहे. ही अस्मिता आहे ताई आणि इकडे बरेच मंडळी जमा झालेत आणि बऱ्याच बाईक पण जमा झालेत. अरे हाय तरी करा. हाय ना. आहेत ना सगळे आहेत ना. तर अशीच मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. नक्की बघत राहा. ब्लॉग कंटिन्यू करा. सो लेट्स गो. मित्रांनो आम्ही आता इथे पोहोचलो आहे आणि 4 वाजता सगळे असं सकाळचे बरोबर वाजलेत 5 वाजून 5 मिनिटं झालेत 55 सेकंद. आम्ही आता इथे पोहोचलो बरोबर. तर हा आता ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आणि ठीक आहे आपलं इथे असं वाटतं एकदम मस्त नाही आणि हा आपला सुपर बायकर. काय ना तुझं प्रणव. आता सकाळचे 6:45 वाजलेत आणि हिला दम लागलाय आणि 6:30ला चढाई चालू केली होती रायगडाची. काय म्हणतेस. अजून सुरुवात आहे म्हटलं मी पुढे केवढं जायचं. असू दे. बघूया आपण आता चढूया. दमले थोडी आणि असं ब्लॉग कंटिन्यू राहू दे. थरथरायला लागले. आम्ही आता चढतोय. 7:30 वाजलेत. 1 तास झालाय. आम्ही दरवाजातून सुटलोय. आमचे बरेच मंडळी सगळे पुढे गेलेत पण आमची मॅडम थोड्या अंतर चालू आहे आणि इथे थोडीशी गुफा टाईप आहे आणि इकडे मित्रांनो आता बोलू नाही शकत. अस्मिता चालते बिचारी. अस्मिता सावकाश खाली पडशील. तिथे पाय ह्याच्यावर होता तुझा. आता हा गेली होतीस खाली. तुम्हाला वाटतं मित्रांनो हे खूप सोपं आहे खतरनाक आहे. ह्याचा चेहरा बघा आणि हे इकडे असं खाली आहे आणि इकडून असं तुम्हाला वरती यायचं आहे. इकडून असं जाणार असं पूर्ण आणि हा असा राऊंड फिरून जाणार आणि ॲक्च्युली आपला इथे यायला पोचायचं आहे इथे. चला अस्मिता चल. तर आता अखेरकार प्रवास इथवर आलाय मित्रांनो. इथवर आलाय प्रवास आमचा आणि आता आम्ही किल्ले रायगड बघू शकता. किल्ले रायगड आणि हाच तो मुख्य दरवाजा. कसं वाटतं तुला. आम्ही आता पायऱ्या चढतो. फायनली काही पायऱ्या आहेत ज्या आम्ही दोघे चढतोय. अशा तऱ्हेने आपल्याला सुवर्णरत्न दरवाजा. तर आता नतमस्तक होऊया. अस्मिता बघा मोबाईल. मित्रांनो हा मुलगा बघा किती छोटा आहे. चल पकड.
चालतोय रायगड. आणि इकडे झालं, थोडं राहिले आता. हे धाप लागले. 50 मीटर राहिला आहे का जिद्द. आता जायचं आपण वरती. तिकडे दाखव. कुठे? वाव इकडे बघा. आपल्याला पॉइंटला जायचं. आपल्या इकडे जायचं आहे. आपल्या इथे जायचं आणि हा आपण इथे. प्लीज तुम्ही सुद्धा इथे भेट द्या. काय बोलतो? छान आहे. हां तुम्ही सुद्धा इथे भेट द्या. भारी आहे. तुम्ही सुद्धा अनुभव घ्यायला या इथे. स्वतःला बघा. स्टॅमिना घेऊन या. खूप दरी खोल आहे एकदम. इकडे रस्ते आहेत खाली. आपण खूप तिकडून जाऊ नाही लांबून वरती आलो. दिसत नाही रस्ता बघा. आपण इथून आलोय. इथून वरती आलोय ह्या पॉईंटवरून. इकडे असं असं इकडे गेलो पण असं इकडे वरती आलो एवढं. आणि आता किल्ला चढायचा. अशी तऱ्हेने आम्ही इथे आता पोचलो आहे. आणि हा सूर्योदय होताना दिसतोय तुम्हाला मित्रांनो. सूर्य उगवलाय छान असं. अस्मिता कसं वाटलं आता तुला? शेवट बांधकाम बघा मित्रांनो. बांधकाम कसं आहे. आम्ही आता पोचलोय वरती आणि सूर्य माथ्यावरती आलाय. आणि अस्मिता आणि ही आपल्या महाराजांची इथे मूर्ती आहे. चला आपण दर्शन घेऊ आधी पहिलं. बॅक साईडला पण काहीतरी आहे. हां बाजारपेठ बघूया आपण पहिले. बाजारपेठ कशी आहे इथे. आपले माणसं आहेत पण बघू. असं वाटतंय. पोरीव का मग मित्रांनो. इथे मोठं हे. अरे वा दरबारात आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली मी कधी आलोच नाही तर मला काय माहितीच नाही. बाबा हे पण महाराजांचं मूर्ती आतमध्ये. हा दरबाराचा आतला भाग आहे. आणि इकडे तुम्ही झाले सगळे? कधी आलात तुम्ही? आता आम्ही फिरतो. माझे डोळे भरून आलेत ही मूर्ती बघून आहे ना. देवा आम्ही तुमच्याबरोबर शिवाजी राजासाठी आणि स्वराज्यासाठी प्राण पणाला लावू. खानानं काय केलं? खान व्हायला आल्यानंतर अरे वाटतंय खूप. सूर्योदय आहे डोळ्यावरती. पेटून शिवाजी समोर सूर्योदय आणि समोर महाराजांची मूर्ती. पुत्राला कैद करण्यासाठी सूर्योदयच आहेत. आपण आता महाराजांच्या समाधीच्या इकडे प्रवेश करतोय. आणि पूर्ण असं इकडून आपण आता आतमध्ये आलोय आणि चाललो आहे इकडे. समोर एक नंदीची मूर्ती आहे. आणि मंदिर आतमध्ये अशा प्रकारे आहे. आणि ही आपल्या हनुमंताची मूर्ती आहे मारुतीरायाची. अस्मिता इकडे.
तिकडे प्रवेश करतोय आणि आपले काही सवंगडी इकडेच आहेत. दर्शन घ्या तुम्ही पण आणि लवकर तिकडे या. समाधी आहे. मी जास्त काही बोलणार नाही. ते समाधीच्या समोर गेल्यानंतर निशब्द. तर ही आहे ती पहिली पायरी. बरोबर डोक्यावरती आणि समाधी आपली. मित्रांनो, हा ब्लॉग इथे संपतोय आणि आम्ही सगळे तर जेवायला बसलो होतो इथे आणि या सर्व बाईक आहेत. तर आता निघतो आम्ही. होऊ शकता इकडे पण काही मंडळी आहेत आणि हॉटेल होतं. आणि अस्मिता, काय सांगशील? रायगडला पुन्हा भेट द्या. तोंडाचा मास्क तरी काढा ती. सांग ना, काय सांगशील रायगडबद्दल? काय सांगेन, तुम्ही सुद्धा भेट द्या रायगडला. चला, हे सगळे निघालेत आणि आता काय? आणि आता जाणार आहे घरी पुन्हा. रुपीच्या घरी जाणार आहे ओके. आणि तिकडे जाऊन फक्त आणि आराम करणार आहे. कारण खूप ब्लॉग सगळे थकलेले आहेत. हा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. तर मिळूया आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.